नमस्कार मैत्रिणींनो, स्वरा अँड स्माइल्स या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आतापर्यंत मी 3 व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ, महिलांना त्यांच्या पायावर कसं उभं राहता येईल याच्यासाठी ज्वेलरी रिसेलिंगच्या व्यवसायात त्या कसं उतरू शकतात याचं माझं जे अनुभव आहे, मी जे या 7 वर्षामध्ये जे अनुभवलंय ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केलात तर यश तुमच्या नक्कीच जवळ आहे. तर पहिला जो व्हिडिओ माझा होता तो ज्वेलरी कसं विकायचंय आणि दुसरा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सुरुवात कोणत्या ज्वेलरी पासून करायची हे जर तुम्ही व्हिडिओ नसेल बघितलात तर ते पहिले तुम्ही बघून घ्या आणि तुमच्या मित्र फ्रेंड्स मध्ये ज्यांना कोणाला ज्यांना साईड इन्कमची गरज आहे त्यांना ते शेअर करा, फॉरवर्ड करा. तुम्ही ते व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून कोणाचं तरी आयुष्य तुमच्या एका शेअरवर घडू शकतो. तर आत्ताचा जो व्हिडिओ बनवणार आहे मी त्याचा विषय असा आहे की फोटोशूट कसं करायचंय. तुम्हाला कोणतेही महागडे गॅजेट्स घेण्याची गरज नाहीये. छोटे छोटे कार्डबोर्ड पेपर, या टाईपचे कार्डबोर्ड पेपर वापरून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे फोटोशूट करू शकता. ते घरच्या घरी करू शकता तुम्ही. आता तुमच्याकडे एक छोटा अँड्रॉइड फोन असणं गरजेचं आहे. जर झालंच तर तुमच्याकडे एक छोटं डेमो स्टॅच्यू जे की ज्वेलरी डिस्प्ले केलेली असते, हँग केलेली असते, तो स्टॅच्यू जर तुम्ही बाय केलात 150-200च्या रेंजमध्ये मिळतो तर बेस्ट आहे. नसेल तरीही चालेल तर तुम्ही असे छोटे छोटे कार्डबोर्ड पेपर घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. काढताना स्टार्टिंगला सॉफ्ट लाईट आणि व्हाईट लाईट मध्ये फोटो काढायचे. दागिन्यांचा अँगल हा व्यवस्थित दिसला पाहिजे. व्हाईट सॉफ्ट लाईट मध्ये फोटो काढायचे. नैसर्गिकरित्या त्याचा अँगल घेणं गरजेचं आहे. बँगल्स असतील तर नॉर्मली हातात घालून तुम्ही त्याचं व्हिडिओ शॉर्ट्स घेऊ शकता. झुमके असतील तर ते हातावर घेतले तरी चालेल, किंवा नेकपीस असेल, मंगळसूत्र असेल तर गळ्यात घालून तुम्ही नेकपीसला घालून त्याचं छोटे शॉर्ट्स बनवून त्याचा व्हिडिओ करू शकता. तर व्हिडिओ काढताना छोटे छोटे क्लोजअप्स घ्या जेणेकरून जे कारागिरने डिझाईन कोरीव काम केलेलं आहे ते त्यांना बारकाईने कस्टमरला कळेल आणि तुमची ज्वेलरी पटकन सेल होईल. त्याच्यानंतर जर तुम्ही बेस्ट स्वतःच्या गळ्यात घालून किंवा मॉडेलिंग फोटोशूट जरी गेलं तरी पण त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. शेवटी फोटो जेव्हा एडिट करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही खूप सारे ऍप्स आहेत, त्यामध्ये इनशॉट्स आहे, इंस्टाग्रामचा एडिट्स ऍप आहे, ते तुम्ही ऍप्स वापरू शकता. तर एक नैसर्गिकपणा ठेवा त्या एका फोटोमध्ये ज्यामुळे तुमच्या दागिन्यांची किंमत सुद्धा वाढेल. तर तसेच तुम्ही घरातली क्लॉथेस जे आहेत किंवा दुपट्टा असेल, साडी असेल, बेडशीट्स आहेत तर त्याचा देखील चांगल्या प्रकारे फोटोशूट मध्ये तुम्ही उपयोग करू शकता. बटर पेपर, तर या सगळ्या गोष्टीने सुद्धा तुम्ही फोटोशूट करू शकता. फोटोशूट काढण्याची जी वेळ आहे ती सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत हा चांगला नॅचरल व्ह्यू येतो, नॅचरल लाईट येते, त्यामुळे त्यावेळेस फोटो काढणे हे गरजेचं आहे. जर ही माहिती तुम्हाला चांगली वाटत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. आता हे बघा फोटो आम्ही कार्डबोर्ड पेपरवरच काढलेले आहेत. ते मुद्दामून या व्हिडिओमध्ये अटॅच केलेले आहे. अशा प्रकारे फोटोग्राफी करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे मी तुमच्यासाठी एक छोटा डेमो दाखवलेला आहे की तुम्ही कसं करू शकता कार्डबोर्ड पेपरने. तर ज्वेलरीचं स्टँड मी मगाशी बोलली तर ह्या प्रकारे तुम्ही 250, 300, 400च्या रेंजमध्ये तुम्ही एक बाय करू शकता छोटं. आणि अशा प्रकारे तुम्ही मोबाईलद्वारे देखील फोटोशूट चांगल्या प्रकारे करू शकता. पुढे एडिटचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही यूज करून नॅचरली फोटो पण जरी टाकले तरी चांगला तुम्हाला प्रतिसाद येईल. तर ह्या प्रकारे बघा कसे दागिने नथ सेलोटेपने चिटकवलेली आहे. 1 बाय 1 दागिने कशा प्रकारे अरेंज केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. ठुशी आहे, लॉंग मिडल नेकलेस आहे, नथ लावलेली आहे, लॉंग नेकलेस आहे आणि त्यानंतर मंगळसूत्र आहे. असा आपला परफेक्ट गौरी कॉम्बो रेडी केलेला आहे. तर या प्रकारे तुम्ही देखील असं करून फोटोशूट करून तुमचा चांगला बिझनेस करू शकता. फोटो नाही, ही एक भावना आहे. स्वप्नांप्रमाणे जगायला शिका. दागिने बोलके असतात आणि सौंदर्याची कहाणी सांगतात. हे केवळ दागिने नाहीत तर ही आपल्या परंपरेची शान आहे. दागिने घातले की महिलांचा आत्मविश्वास दुप्पट होतो. तर काही गोष्टी शब्दात नाही तर दागिन्यात दिसतात. शोभा वाढवणारे नव्हे तर व्यक्तिमत्व खुलवणारे दागिने असतात. तर अशाच नवनवीन आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर हा पेज जास्तीत जास्त कसा पोचवता येईल यासाठी सपोर्ट करा. थँक्यू.